नमस्कार. समर्थ रेसिपी 111 ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण झुणका ही रेसिपी पाहणार आहोत. झुणका करण्यासाठी सर्वात प्रथम कढईत तेल गरम करून घ्यायचं. झुणक्यासाठी तेलाचं प्रमाण जास्तच घ्यायचं असतं. तेल गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यात बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 1 बारीक चिरलेला कांदा टाकून लालसर रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा लालसर रंगावर परतल्यावर त्यात काही कढीपत्त्याची पानं आणि अर्धा टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप देखील करू शकता. टोमॅटो देखील व्यवस्थित परतल्यानंतर त्यात पाव चमचा हिंग, 2 चमचे लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहोत. मसाले टाकताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता किंवा इतर मसाले देखील ॲड करू शकता. सर्व मसाले व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर त्यात 1 वाटी चणा डाळीचं पीठ टाकून फोडणीमध्ये 5 ते 10 मिनिटे मंद आचेवर परतवून घ्यायचं, जेणेकरून पीठ व्यवस्थित भाजलं जाईल आणि चवीलाही खमंग तयार होईल. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकताना शक्यतोवर सुक्या पिठामध्येच टाकायचं, म्हणजे मीठ सर्व बाजूंनी व्यवस्थित लागेल. त्याचबरोबर त्यात गरम पाणी टाकून चण्याच्या पिठाच्या गाठी होऊन न देता सतत परतवत राहायचं आहे. ही सर्व प्रोसेस मंद आचेवरच करायची आहे. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून 1 वाफ घेणार आहोत, म्हणजे पिठात थोडाफार राहिलेला कच्चेपणा देखील निघून जाईल. वाफ घेतल्यानंतर झुणका पुन्हा एकदा परतवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर त्यावर कोथिंबीर टाकून भाकरीसोबत, चपातीसोबत सर्व करण्यासाठी तयार आहे झणझणीत झुणका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू. धन्यवाद.